Hello friends, welcome in a lecture of human respiration. In last lecture we have done with the introduction of respiration, and today we are going to see various types of the respiration. मित्रांनो, आपण आज रेस्पिरेशनचे वेगवेगळे टाइप्स बघणार आहे. यस, आपण लास्ट लेक्चरमध्ये जे डिस्कस केलं होतं मित्रांनो, ते ह्यूमन रेस्पिरेशन होतं. पहा, येस. सो हिअर देर इज अ ग्लुकोज. या ठिकाणी ग्लुकोज शॉर्टमध्ये रिवाइज करून देतो. त्या ग्लुकोजला आपल्याला ऑक्सिजन लागतो, त्याच्यापासून आपल्याला CO2 भेटतो, प्लस H2O भेटतो, प्लस 36 ATP भेटता. मित्रांनो, हा नंबर तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, 36 ATP. व्हॉट इज ATP? ॲडेनोसाईन ट्रायफॉस्फेट. व्हॉट इज ATP? ॲडेनोसाईन ट्रायफॉस्फेट. त्याच्यातला ट्राय म्हणजे 3 फॉस्फेट असतात, त्याच्यातला तिसरा बॉन्ड तुटतो आणि त्याच्यापासून आपल्याला एनर्जी भेटते. लक्षात ठेवा मित्रांनो. मग हा ग्लुकोज आहे. या ग्लुकोजमध्ये ऑक्सिजन रिॲक्ट झाला, CO2. यस. मग पहा मित्रांनो, आपल्या बॉडीमध्ये आत्ता मी जे तुमच्या समोर लिहिलं आहे त्याला एरोबिक रेस्पिरेशन म्हणता. एरोबिक रेस्पिरेशन म्हणता. मी जे तुमच्या समोर लिहिलं आहे मित्रांनो त्याला म्हणता एरोबिक रेस्पिरेशन. म्हणजे का एरोबिक? कारण त्या ठिकाणी एरोबिकचा अर्थ घ्यायचा इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन, किंवा जेव्हा खूप साऱ्या प्रमाणात आपल्या बॉडीमध्ये ऑक्सिजन असतो. जेव्हा आपल्या बॉडीमध्ये ऑक्सिजनची मात्रा ही खूप जास्त असते, द अमाऊंट ऑफ ऑक्सिजन प्रेझेंट इन द ब्लड इज हाय, ऑक्सिजन सॅच्युरेशन हे जास्त असतं, त्या केसमध्ये ते एरोबिक रेस्पिरेशन असतं. मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्यानंतर बऱ्याच पेशंटला या चेस्टला काही इलेक्ट्रोड्स लावलेले असतात आणि ते इलेक्ट्रोड्स एका मॉनिटरला जोडलेले असतात. त्या ठिकाणी टुंग 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 आवाज येतो. त्याच्यात तुम्ही अशी एक लाईन बघितली असेल जी खालीवर 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 होत राहते. ती त्याची हार्टचं फंक्शन इंडिकेट करते. मित्रांनो, त्या लाईनमध्ये हार्टचं फंक्शन इंडिकेट होतं. म्हणजे काय, त्याचं हार्ट काम करताय का नाही. तुम्ही बघितलं असेल, जर ती लाईन जर सरळ होऊन गेली तर लगेच सर्व डॉक्टर वगैरे जमा होतात. ते मशीन टुंग 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 किंवा टुंग असा आवाज सुरू करतं. म्हणजे काय, त्याचं हार्टचं फंक्शन बंद झालेलं आहे. त्याचं हार्टचं फंक्शन काय झालं आहे, बंद. मग परत डॉक्टर शॉक देता, इंजेक्शन देता किंवा वेगवेगळ्या काहीतरी ॲक्टिव्हिटी करून परत हार्ट सुरू करायचा प्रयत्न करता. किंवा मग एखादी हिरोईन असते, ती डायलॉग मारते किंवा हिरो डायलॉग मारतो, तुम मर नहीं सकते, तुम मुझे छोड़ नहीं सकते, तुम ये नहीं कर सकते, तुम वो नहीं कर सकते. लगेच त्याची ती टुंगची सरळची लाईन परत अचानक टुंग 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 सुरू होऊन जाते. म्हणजे त्याचं हार्ट परत सुरू होऊन जातं. मित्रांनो, मग हार्ट बंद झालेलं हार्ट परत सुरू होतं का? हो, सुरू होतं मित्रांनो, सुरू होऊ शकतं. बंद झालेलं हार्ट हे सुरू होऊ शकतं. बंद झालेला ब्रेन सुरू नाही होऊ शकत, पण बंद झालेला हार्ट हे सुरू होऊ शकतं. लक्षात ठेवा. मग शॉक देऊन, इंजेक्शन देऊन जसं दाखवतं त्या पद्धतीने ते हार्ट सुरू होऊ शकतं. ती हार्टची लाईन आहे मित्रांनो. पण तुम्ही एक ऑब्झर्व करा मित्रांनो, अजून एक, जर तुम्ही कधी पेशंटला ICU मधल्या पेशंटला बघितलं तर तुम्हाला एक गोष्ट दिसेल की त्याच्या बोटाला एक चिमट्यासारखं मशीन लावता. हे पण तुम्ही बघितलं असेल. जर तुमचं ऑब्झर्वेशन खूप चांगलं असेल आणि जर तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर पेशंटला ऑब्झर्व करत असाल तर तुम्ही एक गोष्ट बघितली असेल, त्याच्या बोटाला एक छोटंसं चिमट्यासारखं मशीन लावता आणि ते मशीन लावून त्या ठिकाणी एक रिडिंग घेता. ते रिडिंग असतं मित्रांनो, त्याच्या बोटाला मशीन लावल्यानंतर ते जे रिडिंग येतं त्याच्यात हे कळतं की त्या पेशंटच्या रक्तात ऑक्सिजन किती आहे. आणि त्या ऑक्सिजनवरनं मग ठरतं की या पेशंटचं लंग्स काम करताय का. पहा मित्रांनो, किडनी काम करते का, किडनी स्टोन आहे का, सोनोग्राफी करणार, बरोबर आहे. मग तसंच हार्टसाठी आपण काय करणार, ECG, याला ECG म्हणता. त्याच्या हार्टची ॲक्टिव्हिटी त्या ठिकाणी चेक होते मशीनवर, मॉनिटरवर. तसंच लंग्सची ॲक्टिव्हिटी चेक करण्यासाठी लंग्स काम करतायत का प्रॉपरली, लंग्स काम करत नाही का हे चेक करण्यासाठी रेस्पायरेटरी व्हॉल्यूम मेजर करण्याचं स्पायरोमीटर नावाचं मशीन असतं. आणि ऑक्सिजन त्याच्या अंगठ्याला किंवा त्याच्या या बोटाला ते पल्स ऑक्सिमीटर म्हणतात त्याला, ज्याच्यात ते ऑक्सिजन मोजतं. म्हणजे रक्तातलं ऑक्सिजन ते मशीन बाहेरूनच मोजतं. ते ऑक्सिमीटर हे ठरवतं की याच्या शरीरात ऑक्सिजनचं प्रमाण किती आहे. मग मी तुम्हाला हे सांगितलं की शॉर्टकटमध्ये मी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन दिली की हे ऑक्सिजन किती महत्त्वाचं आहे. जर तो ऑक्सिजन कमी झाला ना मित्रांनो तर त्याला ऑक्सिजनचा मास्क लावता. मग तो मास्क लावता आणि मग त्याच्यामधून त्याला ऑक्सिजन जातो. मग अजून त्याचे लंग्स काम करत नसतील तर व्हेंटिलेटर लावता. सध्या कोरोनाचा खूप जास्त कहर आहे आणि त्या कहरमध्ये
तुम्ही बघितलं असेल सर्वात मोठा इफेक्ट हा बॉडीमध्ये लंग्सवर होतो, म्हणजे रेस्पिरेटरी सिस्टीमवर होतो. आणि ती रेस्पिरेटरी सिस्टीम समजून घेण्याचं काम आत्ता आपण करतोय मित्रांनो. मग ते काय आहे नेमकं, तर त्या ठिकाणी लंग्सची कपॅसिटी कमी होते ऑक्सिजन पाठवण्याची. आणि मी तुम्हाला पहिलेच सांगितलंय, जेवण भेटलं नाही एक वेळ तरी चालेल, पाणी भेटलं नाही तरी तुम्ही चालून घ्याल, तुम्ही मरणार नाही, चक्कर येतील, पण ऑक्सिजन भेटला नाही तर काही सेकंदात आपण मरू. मग तो ऑक्सिजन भेटतोय का नाही भेटतोय खूप महत्त्वाचं आहे. ते ऑक्सिजनचं प्रमाण किती आहे, कारण आपलं एरोबिक रेस्पिरेशन होतं, ऑक्सिजनचं प्रमाण हे बॉडीत नेहमी जास्त पाहिजे. मग पहा मित्रांनो, आपण या ठिकाणी एक छोटंसं केस स्टडी करू. दिस इज अ पर्सन, हा एक व्यक्ती आहे मित्रांनो. आणि हा व्यक्ती आता सध्या उभा आहे. आणि मी या ठिकाणी 2 लाईन्स काढणार आहे मित्रांनो. ही जी लाईन आहे मित्रांनो, ही त्याच्या ऑक्सिजनच्या सप्लायची आहे आणि ही त्याच्या डिमांडची आहे. वी विल यूज 2 डिफरंट कलर्स. आपण 2 डिफरंट कलर यूज करू मित्रांनो. सध्या तुम्ही हाईट बघायची हा मित्रांनो, तुम्हाला नीट बघा, खूप महत्त्वाचा पॉईंट बघतोय आपण आणि खूप सोप्या पद्धतीने बघतोय मित्रांनो. तुम्ही एक बघू शकता की हा एवढा त्याचा सप्लाय आणि एवढी त्याची डिमांड आहे. म्हणजे काय मित्रांनो, आता सप्लाय आणि डिमांड काय आहे, बॅलन्स. म्हणजे जेवढी त्याला गरज आहे हा सप्लाय, जेवढी त्याला गरज आहे ती डिमांड, आणि जेवढी त्याला भेटतोय तो सप्लाय. म्हणजे काय मित्रांनो, हा व्यक्ती उभा आहे, मी उभा आहे, असं समजा मी उभा आहे आणि मला जेवढी डिमांड आहे, म्हणजे शिकवण्यासाठी जेवढा ऑक्सिजन लागतोय तो, आणि त्याचा सप्लाय, दोन्हीही बॅलन्स आहे मित्रांनो. थोड्या वेळानंतर मी चालायला सुरुवात केली. आता मी चालायला सुरुवात केली. मला सांगा, मी उभा असताना आणि चालायला सुरुवात केल्यानंतर लागणारा ऑक्सिजन सेम असेल का? नाही, कारण मी आता चालतोय म्हणजे कुठलं ना कुठलं काम करतोय म्हणजे आता माझी डिमांड ही थोडीशी वाढली. मग मित्रांनो, मी चालायला सुरुवात केली, त्याचप्रमाणे डिमांड वाढली, मग सप्लाय पण वाढवावा लागेल, बरोबर आहे ना. डिमांड वाढली म्हणजे ऑक्सिजनची जी गरज आहे, गरज वाढली बॉडीसाठी, तर त्यासाठी सप्लाय पण वाढवावा लागेल. मी अजून थोडं चालायला सुरुवात केली, आता जोरात चालायला सुरुवात केली, अजून डिमांड वाढली. मग तुम्ही बघू शकता आता काय होईल मित्रांनो, सप्लाय वाढवायचा आहे. मग काय होईल, माझ्या हार्टचा आणि लंग्सचा रेट वाढेल. म्हणजे मित्रांनो, तुम्ही नॉर्मली चालता तेव्हा तुम्ही नॉर्मली श्वास घेता, तुम्हाला कळत पण नाही, पण तुम्ही जोरात चालायला सुरुवात केली की तुमचा श्वासचा जो रेट आहे आणि हार्टचा रेट दोन्हीही वाढतात, दोन्हीही सोबत वाढतात मित्रांनो. मग तुम्ही असा श्वास घ्याल. मग का घेताय असा श्वास, का जोरात श्वास घेताय? कारण तुम्हाला सप्लाय वाढवायचा आहे. मग मित्रांनो, आता मी अचानक सडनली जोरात पळायला सुरुवात केली, जोरात पळतोय. हा व्यक्ती खूप जोरात पळतोय. जोरात पळाल्यानंतर आता काय झालं मित्रांनो, माझं मशीन जोरात काम करतंय, माझे मसल जोरात काम करताय, त्यांची डिमांड खूप वाढली, एनर्जीची डिमांड वाढली. एनर्जी कशापासून भेटणार आहे? ऑक्सिजन. अजून डिमांड वाढली. आता पहा मित्रांनो, अजून सप्लाय वाढला. पण आता मात्र जर तुम्ही माझ्या या रिप केजवर किंवा स्टर्नमवर हात ठेवला तर तुम्हाला माझे छातीचे ठोके ठक 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 जाणवतील. आणि जे माझी मुवमेंट आहे, मी असं नाही बोलू शकणार, मला बोलता पण येणार नाही मित्रांनो. जर मी असं 1 किलोमीटरपर्यंत पळत सुटलो तर मला बोलता पण येणार नाही. का बोलता पण येणार नाही? कारण माझा रेस्पिरेटरी रेट, मी थकलेलो असेल, मी म्हणेल थांब. सप्लाय वाढवायचा होता. डिमांड वाढली, यू आर डुईंग अ लॉट ऑफ वर्क, यू आर डुईंग अ फिजिकल एक्सर्शन. सप्लाय वाढलाय मित्रांनो. सप्लाय वाढवण्यासाठी लंग्सला जोरात काम करावं लागेल. पण आता मित्रांनो, आपण पुढे जातोय, पण आता मी थांबलो नाही मित्रांनो. आता काय झालं पहा, मी पळतोय, डिमांड वाढली, मी अजून स्पीड वाढवला पळायचा, अजून स्पीड वाढवला. आता काय होईल मित्रांनो, आता पहा, आता डिमांड अजून वाढली. मग आता काय होईल पहा मित्रांनो, मग अजून सप्लाय वाढेल का? मित्रांनो, माझे लंग्स येते, ते काय एखाद्या विमानाचं इंजिन नाही आहे की किती पण डिमांड वाढू द्या, किती पण सप्लाय होत राहील. या लंग्सला एक कपॅसिटी आहे, त्याच्यावर ते सप्लाय करू शकत नाही. म्हणजे काय मित्रांनो, त्याची कपॅसिटी, आता या लंग्सची कपॅसिटी संपली आहे, त्याचा इथे सप्लाय स्टॉप झाला आहे, याच्यापेक्षा जास्त सप्लाय ते करू शकत नाही. पण एनर्जीची डिमांड तर काय झाली आहे, वाढली. मग आता काय करायचं? म्हणजे काय मित्रांनो, पहा, माझी डिमांड वाढते, सप्लाय वाढतोय, पण आता डिमांड हे
खूप जास्त प्रमाणात वाढून गेलं आहे, तेवढा मी सप्लाय करू शकत नाही आणि त्याच्यामुळे माझे लंग्स हे त्या ठिकाणी याच्यापेक्षा जी एक्स्ट्रा एनर्जी लागली होती ती सप्लाय करू शकत नाही. मग त्यावेळेस इथपर्यंत जे रेस्पिरेशन होत होतं ते लंग्सचा सप्लाय होत होता, ऑक्सिजनचा सप्लाय होत होता आणि त्याला एरोबिक रेस्पिरेशन म्हणता. पण आता याच्यावर जी एनर्जी लागणार आहे मित्रांनो एक्स्ट्राची, तिथे ऑक्सिजनचा सप्लाय होऊ शकत नाही, कारण माझी लंग्सची कपॅसिटी संपली आहे. पण मला तर पळायचं आहे, मला अजून जोरात पळायचं आहे, कारण असं समजा की माझ्या मागे वाघ लागला आहे. जस्ट इमॅजिन. मग आता मी थांबू नाही शकत, मला पळायचं आहे. डिमांड सप्लायचा विषयच नाही आहे, सप्लाय संपला आहे, त्याच्यानंतर सप्लाय होऊ शकते, पण मला पळायचं आहे. त्यावेळेस मित्रांनो विदाऊट ऑक्सिजन रेस्पिरेशन चालू असतं आणि त्याला अनएरोबिक म्हणजे विदाऊट ऑक्सिजन म्हणजे काय मित्रांनो, इथपर्यंत तो ऑक्सिजन सप्लाय झाला, याच्या पुढचं हे जे आहे त्याला म्हटलं जातं अनएरोबिक रेस्पिरेशन. म्हणजे मित्रांनो काय, जेव्हा आपण प्रमाणापेक्षा जास्त एक्सरसाइज करतो किंवा आपण प्रमाणापेक्षा जास्त कुठलं पण फिजिकल एक्सर्शन करतो, त्यावेळेस एका पर्टिक्युलर पॉईंट नंतर आपल्या बॉडीला ऑक्सिजन सप्लाय होऊ शकत नाही. त्याच्यानंतर मग आपली बॉडी ऑटोमॅटिकली एरोबिकवरनं अनेरोबिकवर शिफ्ट होऊन जाते आणि त्या केसमध्ये ते रेस्पिरेशन असतं, ते असतं अनेरोबिक. म्हणजे रेस्पिरेशनचे दोन प्रकार आहे मित्रांनो, एरोबिक आणि अनेरोबिक. आपल्या बॉडीत सुद्धा दोन प्रकारे रेस्पिरेशन होतं, एरोबिक अँड अनेरोबिक. एरोबिक रेस्पिरेशन अँड अनेरोबिक रेस्पिरेशन. मग अनेरोबिक रेस्पिरेशन हे केव्हा होतं, जेव्हा आपली बॉडी एरोबिक रेस्पिरेशन करण्याचं आपल्या बॉडीचं लिमिट संपलं आहे मित्रांनो. लिमिट संपल्यानंतर ते कशात शिफ्ट होऊन जातं, अनेरोबिक रेस्पिरेशनमध्ये शिफ्ट होऊन जातं. मित्रांनो अनेरोबिक रेस्पिरेशनवर आपण जास्त काळ जगू शकत नाही. अनेरोबिक रेस्पिरेशन हे बॅकअपसारखं काम करतं. म्हणजे काय, अनेरोबिक रेस्पिरेशन तुम्ही थोडा वेळ करू शकता, असं नाही आहे की नेहमी तुम्ही अनेरोबिक रेस्पिरेशन करू शकता. आपल्या बॉडीमध्ये एरोबिक रेस्पिरेशन पण होतं आणि जेव्हा आपली बॉडी एरोबिक करू शकत नाही, त्याच्यापेक्षा जास्त ऑक्सिजनची डिमांड वाढली आहे, आपला सप्लाय इथे संपला आहे, त्याच्यावर डिमांड वाढली, मग तेव्हा आपल्याला काय होणार, अनेरोबिक रेस्पिरेशन. व्हॉट इज अनेरोबिक रेस्पिरेशन? द रेस्पिरेशन इन अब्सेन्स ऑफ ऑक्सिजन. रेस्पिरेशन इन अब्सेन्स ऑफ ऑक्सिजन म्हणजे मित्रांनो या ठिकाणी ग्लुकोज यूज होतो पण ऑक्सिजन नसतो. जेवढी कपॅसिटी होती ती संपली, त्याच्यावरचं हे एक्स्ट्रा आहे, ऑक्सिजन नसतो. त्या केसमध्ये CO2 तयार होतो. नाही, CO2 नाही होत. CO2च्या ऐवजी लॅक्टिक ॲसिड तयार होतं. काय तयार होतं, लॅक्टिक ॲसिड. याच्याकडे मी येणार आहे मित्रांनो. प्लस फक्त 2 ATP तयार होतात. म्हणजे पहा मित्रांनो, फक्त किती ATP तुम्ही बघू शकता. 36 आणि 2 मध्ये किती मोठा फरक आहे. 36 आणि 2 मध्ये किती मोठा फरक आहे. इथे 36 एका ग्लुकोजपासून 36 भेटत होते, आता एका ग्लुकोजपासून ऑक्सिजन नाही आहे म्हणून 2 ATP भेटले फक्त. म्हणजे आपला 34 ATPचा लॉस झाला. 34 ATPचा काय झाला आहे मित्रांनो, लॉस. आणि वरून अजून एक गोष्ट भेटली, हे जे लॅक्टिक ॲसिड आहे हे तुमच्या बॉडीमध्ये तयार करतं पेन. तुम्ही ऑब्झर्व केला असेल मित्रांनो, जेव्हा तुम्ही खूप काम करता त्यावेळेस तुमच्या बॉडीमध्ये पेन होतं. तुमची बॉडी जी आहे तिच्यात तुम्हाला दुखतं, तुमचे हात दुखतात. एखादी वेळेस तुम्हाला कुठली पायी चालायला लावलं 5-7 किलोमीटर 10 किलोमीटर, त्याच्यानंतर तुमचे पाय दुखता का, कारण तुम्ही एक्सेसिव्ह लोड केलं आहे. एरोबिक रेस्पिरेशनचं अनेरोबिकमध्ये मी या ठिकाणी लिहितो अनएरोबिक. व्हॉट इज अनएरोबिक? इन अब्सेन्स ऑफ ऑक्सिजन. मित्रांनो हे खूप डिटेलमध्ये हे दोनच पॉईंटवर आपल्याला एक सेपरेट चॅप्टर नंतर डिस्कस करणार आहे. मी तुम्हाला फक्त इंट्रोडक्शन देतोय. म्हणजे काय मग मित्रांनो, आपल्या बॉडीत दोन्ही प्रकारचं रेस्पिरेशन होतं, इन प्रेझेन्स ऑफ ग्लुकोज अँड इन अब्सेन्स ऑफ ग्लुकोज. म्हणजे जेव्हा ग्लुकोज प्रेझेंट असतो तेव्हा आपल्याला 36 ATP भेटतात आणि जेव्हा ऑक्सिजन प्रेझेंट असतो तेव्हा आपल्याला 36 ATP भेटतात आणि जेव्हा ऑक्सिजन अब्सेंट असतो आपल्याला तेव्हा 2च ATP भेटतात. लक्षात ठेवा. आणि त्या केसमध्ये लॅक्टिक ॲसिड तयार होतो, ज्याच्यामुळे काय होतं, पेन. दिस इज एरोबिक वर्सेस अनेरोबिक. परत एकदा शॉर्टमध्ये रिवाइज करून देतो. आपण डिफरन्स घेऊ, एरोबिक वर्सेस अनेरोबिक. मग पहा मित्रांनो, एरोबिक रेस्पिरेशन वर्सेस अनेरोबिक. एरोबिकमध्ये ऑक्सिजनचा सप्लाय हा जास्त असतो, अनेरोबिकमध्ये ऑक्सिजनचा सप्लाय हा नसतो. इथे 36 ATP भेटता, इथे फक्त 2च ATP भेटता.
अजून पण डिफरन्स खूप जास्त आहे मित्रांनो. मी तुम्हाला फक्त तेवढाच डिफरन्स सांगणार आहे जेवढा तुम्ही समजू शकता. त्याच्यानंतर या ठिकाणी प्रोडक्ट काय आहे मित्रांनो, CO2 + H2O. या ठिकाणी काय आहे मित्रांनो, लॅक्टिक ॲसिड. हे बॉडीच्या बाहेर निघून जातं, हे बॉडीच्या आत राहतं आणि बॉडीच्या आतमध्ये तुम्हाला खूप मजा येते. काय होतं, पेन होतं. काय होतं, पेन. तर मग हे झालं मित्रांनो एरोबिक वर्सेस अनेरोबिक. मग अनेरोबिक रेस्पिरेशन हे आपल्याच बॉडीत होतं का, नाही मित्रांनो. अनेरोबिक रेस्पिरेशन हे मी आत्ता जे लिहिलं आहे हे लिहिलं आहे कशामध्ये, इन ह्युमन. मी बॉडी शब्द नाही लिहित मित्रांनो, मी मसल शब्द लिहितो आहे मेनली. ह्युमन मसल, तुम्ही बॉडी पण लिहू शकता. मग मित्रांनो अनेरोबिक हे काही मायक्रो ऑर्गॅनिझममध्ये पण होतं. मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे तुम्ही बॅक्टेरिया म्हणू शकता, फंगस म्हणू शकता. यस, त्यांच्यामध्ये पण होतं. आपण लिहू मायक्रो ऑर्गॅनिझम. प्रोसेस अशीच असते मित्रांनो, तिथे पण 2 ATP भेटता, पण तिथे लॅक्टिक ॲसिडच्या ऐवजी त्या ठिकाणी भेटतं इथेनॉल. पहा, म्हणजे मग ह्युमन्समधलं आपण अनेरोबिक बघितलं, ह्युमन्समध्ये ऑक्सिजन नसतो, इथे पण ऑक्सिजन नसतो. 2 ATP भेटतात, 2 ATP भेटतात. पण आपल्या बॉडीमध्ये इथे लॅक्टिक ॲसिड भेटतं आणि मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे काही बॅक्टेरिया, काही फंगस असतात, त्यांच्यामध्ये या ठिकाणी इथेनॉल भेटतं. आणि इथेनॉलचा यूज काय सांगतो, इट इज यूज इन अ वाईन. वाईन, दारू, आपण ज्याला दारू म्हणतो, देशी दारू म्हणा, वाईन म्हणा, बियर म्हणा, BER, रम, विस्की, या सर्वांमध्ये. आणि सर्वात महत्त्वाचं सध्या सॅनिटायझर. इथे लिहितो मी, तिथे दिसत नसेल तुम्हाला, सॅनिटायझर. मग आता जे आपण वापरतोय मित्रांनो हँड सॅनिटायझर, आत्ता हात वॉश करण्यासाठी, त्याच्यात हे इथेनॉल भेटतं. ते इथेनॉल हे त्या मायक्रो ऑर्गॅनिझमच्या अनेरोबिक रेस्पिरेशनमुळे होतं. कशामुळे होतं, मग मित्रांनो तुम्हाला मी काय सांगितलं, इंट्रोडक्शन दिलं. एरोबिक रेस्पिरेशन इन मसल ह्युमन, एरोबिक. अनेरोबिक इन ह्युमन, अनेरोबिक इन मायक्रो ऑर्गॅनिझम. इथेच फरक आहे, प्रोडक्टमध्ये फरक आहे मित्रांनो. मग इथेनॉल दारूमध्ये, विस्कीमध्ये, रममध्ये, बिअरमध्ये, त्याच्यानंतर अजून बरेच प्रकार आहे. त्याच्यानंतर सॅनिटायझरमध्ये असतं, सोपमध्ये पण असतं, काही सोपमध्ये पण असतं. मग हे झालं तुमचं एरोबिक अँड टाईप्स ऑफ रेस्पिरेशन, एरोबिक वर्सेस अनेरोबिक. मग मित्रांनो आपल्याला ATPची गरज का असते ते शॉर्टमध्ये सांगतो. वाय देअर इज अ नीड ऑफ रेस्पिरेशन. मित्रांनो आपण रेस्पिरेशन का करतो, कारण रेस्पिरेशनमधून आपल्याला काय भेटते, एनर्जी इन द फॉर्म ऑफ ATP. ATPच्या फॉर्ममध्ये काय भेटते आपल्याला, एनर्जी. मग मित्रांनो या ATPचा यूज कुठे होतो सांगतो. ATP इज अ ड्रायव्हिंग फोर्स फॉर अ बॉडी. इट ॲक्ट ॲज अ इन्स्टंट एनर्जी सोर्स. टू डू वर्क, सर्वायवलसाठी. मित्रांनो आपण म्हणतो आपल्या शरीराचा आत्मा, आपल्या शरीराचा खरा आत्मा, सोल. हा, म्हणजे तुमच्या बॉडीतली, तुमच्या मोबाईलमधली बॅटरी ही त्या मोबाईलचा आत्मा आहे मित्रांनो. बॅटरी गेली तर मोबाईल डिस्चार्ज झाला तर तो काही कामाचा नाही. त्याच्यात किती पण चांगले सॉफ्टवेअर, किती पण चांगली मेमरी, किती पण चांगला कॅमेरा असू द्या, आणि बॅटरी संपली तर काही कामाचा आहे का, नाही. तसंच आपलं शरीर आहे मित्रांनो, शरीरामधून ATP गेला, माणूस मेला, विषय संपला. तर ATP सर्वायवल, जगण्यासाठी मदत करतो. वर्क डन करण्यासाठी, टू डू द वर्क, आपल्याला कुठलंही काम करायचं असेल मित्रांनो आपल्याला त्याच्यासाठी लागणारे ATP. त्याच्यानंतर आपल्या बॉडीचा जो लॉस आहे, टू रिकवर फ्रॉम लॉस ड्यू टू वियर अँड टियर. व्हॉट इज अ वियर अँड टियर. मित्रांनो तुम्ही दिवसभर काम करत असताना तुमच्या बॉडीमध्ये बऱ्याच सेल त्यांची सेलची डेथ होते, बऱ्याच सेल मरतात. मी तुम्हाला ऑलरेडी काही दिवसापूर्वी सांगितलं होतं की तुमच्या सेल मरतात. लक्षात ठेवा, तुमच्या RBC या साधारण 10 ते 120 दिवसात मरतात. तुमच्या सेल्स RBC 120 डेज, WBC 5 to 7 days, प्लेटलेट 5 to 6 days.
म्हणजे काय मित्रांनो, हा त्यांचा लाईफ स्पॅन आहे. म्हणजे मित्रांनो, आज माझ्या शरीरात ज्या RBC आहे त्या पुढच्या 3 महिन्यानंतर 4 महिन्यानंतर मेलेल्या राहतील. WBC पुढच्या हप्त्यातच सर्व WBC मरून जातील आणि नव्या WBC तयार होतील. प्लेटलेट सर्व मरून जातील, नव्या प्लेटलेट तयार होतील. म्हणजे काय मित्रांनो, हे सर्व म्हणजे पहा मित्रांनो, तुमचं साधारण 5 महिन्यात बॉडीतलं जे आज रक्त आहे ते सर्व गायब होऊन जाईल आणि सर्व नवीन रक्त असेल. मग ते नवीन रक्त बनवण्यासाठी त्याच्यानंतर तुमच्या ह्या जॉईंटमध्ये तुम्ही रोज तुमचा हात हलवता, इथून हात हलवता, जॉईंटमधल्या इथल्या सेल मरता, इथल्या सेल मरता, जिथे जिथे जॉईंट आहे आपला स्केलेटन ऑलरेडी झालेला आहे मित्रांनो. मग फॅलेंजेसच्या मधले जॉईंट, टार्सलच्या मधले, कार्पलच्या, मेटाकार्पलच्या, टार्सलच्या, मेटाटार्सलच्या, त्याच्यानंतर ह्या ठिकाणी रेडियस, अल्ना, ह्युमरस, इथे जे जॉईंट आहे मित्रांनो, आपण ज्यावेळेस जॉईंट हलवतो बऱ्याच सेल मरता, सेलची डेथ होते मित्रांनो. मग ती डेथ झाल्यानंतर काय होतं, नव्या सेल तयार होता. नव्या सेल तयार होणे म्हणजे रिकवर फ्रॉम लॉस ड्यू टू वेअर अँड टियर. म्हणजे मित्रांनो, काम करून करून बॉडीची जी झीज भरली आहे ती रिकवर म्हणजे भरून काढण्यासाठी परत एनर्जी लागणार आहे. ती एनर्जी कोण देतं मित्रांनो, ATP. ATP हेल्प्स इन अ हिलिंग प्रोसेस. एखादी जखम झाली मित्रांनो, एखादी जखम झाली तर डॉक्टर म्हणता, एखादी ॲक्सिडेंट झाला कोणाचा तर डॉक्टर म्हणता आराम करा. आजारी पडलो तर डॉक्टर म्हणता आराम करा. का आराम करा? कारण आराम केला तर एनर्जी तुमची वेस्ट होणार नाही. एनर्जी तुमची बॉडीची जी हिलिंग आहे, हिलिंग म्हणजे बॉडीला दुरुस्त करण्यासाठी, म्हणजे ज्या जखमा झाल्या त्या दुरुस्त करण्यासाठी, जी इंजुरी झाली ती रिकवर होण्यासाठी तुम्हाला मदत होईल. ATP इज व्हेरी इम्पॉर्टंट. खूप सारे फंक्शन आहे. सेल डिव्हिजन मित्रांनो, तुम्ही इतुशी सेल होता, इतुशा सेलपासून तुम्ही एवढे मोठे झाला. पहा तुमचा लहानपणीचा फोटो पहा, तुम्हाला कळेल. तुम्हाला लहानपणीचा फोटो पाहिल्यावर कळेल की तुम्ही केवढेसे होता. तुमचा जन्म झाला तेव्हा तुम्ही 1.5 फुटाचे होता. साधारणतः 1.5 फुटाचा कुठला पण बाळ असतो जनरली, नॉट ऑलवेज, बट ॲज पर द बुक्स द नॉर्मल बेबी इज सपोज टू बी, जर त्याचे पूर्ण 9 महिने म्हणजे 40 आठवडे, जवळपास 10 महिने असतात ते, पण 9 महिने आपण म्हणतो त्याला, तर ते पूर्ण 40 आठवडे झाल्यानंतर म्हणजे आईच्या पोटामध्ये म्हणण्यापेक्षा आपण युटेरस शब्द वापरू. वी आर स्टुडंट्स ऑफ बायोलॉजी, सो वी विल यूज द स्पेसिफिक वर्ड्स. त्या युटेरसमध्ये जेव्हा त्या बाळाची वाढ होते मित्रांनो, ते बाळ हे साधारण 40 आठवड्यांचं म्हणजे जवळपास 10 महिन्याचंच असतं. ते 40 आठवड्याची त्याची पूर्ण फुल टर्म बेबी त्याला म्हणतात. 40 आठवड्याच्या बाळाची वाढ ही जनरली अंदाजे 1.25 ते 1.5 फुटापर्यंत असते. पण मित्रांनो, 10 महिन्यापूर्वी तो इतुसा सेल होता, त्याची इतुशी सेल होती, सिंगल सेल होती मित्रांनो. ती सिंगल सेल होती, तिला नाव होतं झायगोट. मग त्या झायगोटपासून ते 10 महिन्यात म्हणजे 40 आठवड्यात, 40 वीक्सची प्रेग्नन्सी असते, ते 40 आठवड्यात ते बेबी झालं. किती फूट? 1.5 फीट. त्याच्यानंतर साधारण 5 वर्षात मित्रांनो, 5 इयर्समध्ये ते 2 to 3 फीटपर्यंत होऊन जातं. त्याच्यानंतर 15 वर्षामध्ये ते 5 to 7 फीट, 5 to 6 फीटपर्यंत होऊन जातं अंदाजे मित्रांनो. मग एवढी उंची वाढली. म्हणजे पहा मित्रांनो, इतुशी सेल होती, तिचा हा एवढा मोठा माणूस झाला 5 ते 6 फुटाचा. म्हणजे मी सुद्धा जन्माच्या पहिले जर विचार केला, जेव्हा माझी सुरुवात झाली तेव्हा मी एक छोटीशी सेल होतो, झायगोट नावाची सेल होती ती. तिचे डिव्हिजन म्हणजे एका सेलचे 2, 2चे 4, 4चे 8, 8चे 16, 32, 64 असं वाढत मी एक पूर्ण बाळ जन्माला आलो तेव्हा मी एक बाळ होतो. त्याच्यानंतर वाढत मी 2 फूट, 3 फूट, मग 5-6 फूट एवढा मी झालो. मग एवढा झालो 5 फुटापर्यंत. तर मग ते कशामुळे झालो? कारण सेल डिव्हिजन झालं. ते सेल डिव्हिजन करण्यासाठी सर्वात महत्त्वाचं काय मित्रांनो? ATP सर्वात महत्त्वाचं. म्हणजे ATP शिवाय बॉडी काय? बॉडी डेड बॉडी काहीच नाही आहे. बॉडी काहीच नाही आहे. लक्षात ठेवा, ATPच सर्व आहे. आणि तो ATP आपल्याला भेटतो यास वन ऑफ द मोस्ट ब्युटिफुल प्रोसेस of respiration, and we are going to see respiratory organs in next lecture. मग ही एवढी इंटरेस्टिंग सिस्टीम मित्रांनो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहे. सो हिअर वी विल स्टॉप. धन्यवाद. मी आत्ता तुम्हाला काय सांगितलं आहे मित्रांनो? व्हॉट इज अ नीड ऑफ रेस्पिरेशन. विदाउट रेस्पिरेशन अवर बॉडी इज अ डेड बॉडी, युजलेस. आपण असं आत्मा नसलेलं शरीर आहे मित्रांनो विदाउट रेस्पिरेशन. सो हिअर वी विल स्टॉप.